सभापती महोदय, गेल्या 5 महिन्यापासून सुरू असलेल्या संपाबाबत निवेदन करण्यासाठी मी उभा आहे। सदर संपाबाबत चालू अधिवेशनामध्ये भाऊ ऐका, विधान परिषदेत जेव्हा विरोधी पक्षाने हा मुद्दा मांडला त्या अनुषंगाने माननीय सभापती महोदयांनी सर्व ज्येष्ठ सदस्यांनी आणि त्यांनी आग्रह करून सभापतींनी त्यांची भूमिका सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून 9 मार्च 2022 रोजी एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीनंतर या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडल्या किंवा ज्या काही आतापर्यंत जे झाले त्या बाबतीत सरकारची भूमिका काय असेल असं मी त्यावेळेला कबूल केलं होतं आणि सभागृहात येऊन मांडायचं मी मान्य केलं होतं। या बाबतीतली थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो। 27 ऑक्टोबर 2011 ला 1 लाख साधारण कर्मचाऱ्यांच्या ज्या 19 युनियन आहेत, या 19 युनियनने आमच्याकडे एक पत्र दिलं होतं आणि बेमुदत आम्ही उपोषणाला बसतोय म्हणून आम्हाला एक नोटीस दिली होती आणि दिवाळीच्या तोंडावर अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचं कुठलंही आंदोलन होऊ नये म्हणून या 19 कर्मचाऱ्यांच्या युनियनची एक कृती समिती आहे। या कृतीच्या समितीच्या समोर माझी बैठक झाली। या कृती समितीच्या प्रामुख्याने 3 मागण्या होत्या। ज्या मागण्या होत्या त्या होत्या की आमच्या मागच्या करारामध्ये ज्या काही मान्य केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण अजूनपर्यंत आम्हाला दिल्या नाहीयेत आणि म्हणून आपण त्या आम्हाला द्याव्यात, अशा प्रकारची त्यांची मागणी होती। या मागण्यांमध्ये कधीही विलीनीकरणाची मागणी नव्हती, या मागणीमध्ये विलीनीकरणाची चर्चा नव्हती आणि ह्या 3 प्रमुख मागण्या होत्या। त्याच्यामध्ये आमच्या करारामध्ये जी एक अट आहे की राज्य सरकारप्रमाणे डीए हा एसटी कर्मचाऱ्यांना मिळेल आणि राज्य कर्मचाऱ्यांचा डीए हा 17% होता आणि एसटी कर्मचाऱ्यांचा डीए 12% होता आणि त्यांचं जे वेतनवाढ होती ती 2% वरनं 3% राज्य शासनाप्रमाणे मिळावी, ही दुसरी मागणी होती। आणि घरभाडे भत्ता होता तो 7-14-21 वरनं 8-16-24 हा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावा, अशा ह्या प्रामुख्याने 3 मागण्या होत्या। सर्वसाधारण ज्यावेळेला राज्य सरकारचा डीए 17% होता त्यावेळेला राज्य महामंडळाचा डीए 12% होता, परंतु काही दिवसापूर्वीच राज्य सरकारचा डीए हा 17% वरनं 28% झाला होता आणि ज्यावेळेला माझ्याशी चर्चा चालू होती त्यावेळेला मी ही भूमिका घेतली की जे करारामध्ये आपण मान्य केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यापासून राहता येणार नाही। जरी एसटीचं किती जरी नुकसान असेल तरी आपण त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि ह्या ज्या 3 प्रमुख मागण्या होत्या ह्या आम्ही ताबडतोब मान्य केल्या आणि त्यांचा महागाई भत्ता जो होता तो 12% वरनं 28% केला, त्यांचा घरभाडे भत्ता 7-14-21 होता तो 8-16 आणि 24% केला आणि कर्मचाऱ्यांची वेतनवाढ 2% वरनं 3% केली। या सगळ्याचं जे काही आर्थिक गणित जे होतं त्याची सगळी जबाबदारी साधारण आम्ही 28 कोटीची महिन्याला आम्ही वाढीव बोजा घेतला। हे झालं, कृती समितीचं आमचं आंदोलन, कृती समितीने आंदोलनाची नोटीस दिली होती ती मागे घेतली आणि मला असं वाटलं की ज्या लाखभर कर्मचाऱ्यांच्या 19 युनियन आहेत, या 19 युनियन ज्या वेळेला माझ्याबरोबर करार करतात त्यावेळेला कामगारांमध्ये असा कुठलाही आता भावना राहिलेली नाही। परंतु ते झाल्याच्या नंतर लगेच मला दुसरी नोटीस एका युनियनने दिली की आम्ही बेमुदत संपावरती जातोय। माझ्यासमोर हा प्रश्न होता की नुकतीच मी ज्या मागण्या त्यांच्या मान्य करायच्या होत्या त्या मान्य केल्या आणि असं असताना पुन्हा एक छोटी युनियन मला नोटीस देते आणि म्हणून मी ताबडतोब त्या नोटीसीला दिवाळीच्या तोंडावरती लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी ती नोटीसच्या विरोधात मी कोर्टात गेलो। इंडस्ट्रियल कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला मंडळाच्या बाजूने की कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये। असं असताना देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या 2 वर्षात कोविडमध्ये आम्ही बोनस दिला नव्हता, परंतु मी अशी भूमिका घेतली की गेल्या 2 वर्षात कोविडमुळे बोनस दिला नाहीये, यावर्षी बोनस दिला पाहिजे म्हणून आपण
कामगारांना आणि अधिकाऱ्यांना 2,500 आणखीन 5,000 रुपये दिवाळीची भेट म्हणून दिली, जी आपण दरवर्षी देतो. साधारण त्याचे पण 24 कोटी रुपये मी महामंडळ अतिशय नुकसानीत असताना देखील स्वीकारले. हे सगळं चालू असताना ज्यावेळेला 29 ऑक्टोबरला ज्यावेळेला नोटीस आली आणि कोर्टाने आदेश दिला, त्यानंतर एक एक डेपो अजून बंद होत गेले आणि ही विलिनीकरणाची मागणी जोर धरू लागली. ही विलिनीकरणाची मागणी ज्यावेळेला जोर धरू लागली त्यावेळेला मी पुन्हा हायकोर्टात गेलो की आपण ज्यावेळेला आदेश दिलेले आहेत आणि आपला आदेश पाळत नाहीये, त्याच्यामुळे कंटेम्प्ट पिटिशन ज्यावेळेला फाईल केलं गेलं, या कंटेम्प्ट पिटिशनच्या वरती ज्यावेळेला चर्चा चालू झाली त्यावेळेला कोर्टाने अशा प्रकारची भूमिका घेतली की तुम्ही यांच्या बाबतीमध्ये एक समिती गठीत करा, यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्या समितीचा अहवाल तुम्ही 12 आठवड्यात द्या आणि 12 आठवड्यात तुम्ही हा अहवाल द्या, पण आजच्या आज दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही याचा GR काढा आणि 5 वाजता आम्ही आदेश देऊ की संप मागे घ्या म्हणून. कधी नव्हे ते मी स्वतः इतकी धावपळ करून दुपारी 3 वाजता GR काढला. 4 वाजता त्या कमिटीची पहिली बैठक झाली. 4:30ला मी प्रोसिडिंग कोर्टात सबमिट केलं. एवढं करून देखील कोर्टाने त्या दिवशी काही आदेश दिला नाही आणि हा संप चालू राहिला. आणि हा संप ज्यावेळेला चालू राहिला त्यावेळेला पुन्हा वारंवार आम्ही कोर्टाला हेच सांगत होतो की समितीचा अहवाल, आता 3 समिती नेमलेली आहे, ह्या समितीकडे आपण जे काम सोपवलेलं आहे ती समिती 12 आठवड्यामध्ये आपला निर्णय देईल. याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी याच्या बाबतीमध्ये कमिटीने अभ्यास सुरू केला. त्यांनी सगळ्या युनियनचं म्हणणं ऐकून घेतलं, कामगारांचं म्हणणं ऐकून घेतलं, कायदेशीर प्रशासकीय बाबी, कायदेशीर बाबी, आर्थिक बाबी सगळ्या तपासून घेतल्या आणि हा संप आम्हाला असं वाटलं होतं की एका ठराविक वेळेला संप मागे येईल आणि म्हणून त्यावेळेला संपाचं जे नेतृत्व करत होते ते माननीय सदाभाऊ खोत, माननीय आपल्या सभागृहाचे सदस्य पडळकर हे त्यावेळेला संपाचं नेतृत्व करत होते आणि म्हणून त्यांनी संपाचं नेतृत्व करतात म्हणून त्यांच्याशी बोलून त्यांनी अशी भूमिका मांडली की ज्यावेळेला विलिनीकरणाचं येईल तेव्हा येईल अहवाल, त्याला 12 आठवडे आहेत, तोपर्यंत आपण कामगारांच्या पगाराची वाढ करावी जेणेकरून कामगारांना जो संप केलाय त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या हाताशी लागलं असा विचार करून कामगार कामावर येतील. आम्ही देखील त्यावेळेला कधी हा विचार केला नाही मागे पुढे आणि त्यांनी जी काय मागणी केली ती थेट आम्ही त्यांच्या पगारामध्ये 5,000 रुपये, 1 ते 10 वर्ष ज्यांची सर्व्हिस आहे त्यांना 5,000 रुपये, 10 ते 20 वर्ष सर्व्हिस आहे त्यांना 4,000 रुपये आणि 20 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांची 2,500 रुपये अशी वाढ केली. ही थेट मूळ पगारात केली. ज्यावेळेला 5,000 रुपये पगारात वाढ केली जाते त्यावेळेला त्याचा पगार 8,000 रुपयाने वाढतो. एसटीचा आतापर्यंतचा जो पूर्व इतिहास आहे, एसटी मध्ये 800-900 रुपयापेक्षा पगारवाढ कधी वाढली नव्हती गेल्या कित्येक करारामध्ये. आणि ज्या वेळेला 8,000 रुपये त्याचा पगार वाढला, ज्याचा पगार ज्याची 4,000 रुपये वाढ केली होती त्याचा 6,000 रुपये वाढला आणि ज्याची 2,500 रुपये केली होती त्याची आम्ही साधारण 4,000 पर्यंत वाढ केली. हे जवळपास आकडेवारी ही 7व्या वेतन आयोगाच्या जवळपास नाही. मुळात त्यांची मागणी जी 3 होती की विलिनीकरण का, याचा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तर विलिनीकरण का, तर प्रामुख्याने 3 मागण्या की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेक्षा चांगला सारखा पगार मिळावा, दुसरा आमच्या पगाराची हमी घ्यावी आणि तिसरं आमची नोकरी शाबूत राहावी. हे करताना आम्ही हा विचार केला की आम्ही तुमचे पगार जे वाढवलेले आहेत ते बऱ्यापैकी वाढवलेले आहेत आणि त्या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांच्या जवळपास नेऊन ठेवलेले आहे आणि त्याच वेळेला आम्ही हा पण निर्णय घेतला की एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये जी एक अस्वस्थता होती की आमचे पगार वेळेवर होत नाहीत कारण एसटी नुकसानीत असल्यामुळे, मग त्यावेळेला सरकारने ही जबाबदारी घेतली की याच्या पुढे एसटीचे पगाराची जबाबदारी सरकार घेईल आणि कुठल्याही परिस्थितीत 10 तारखेच्या आतमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होईल. त्यासाठी जी काही मदत लागेल ती सरकारकडनं मिळेल. त्यामुळे पगाराची गॅरंटी देखील एसटी कर्मचाऱ्यांची सरकारने घेतली की 10 तारखेपर्यंत आम्ही तुमचा पगार देऊ आणि नोकरी तर काढण्याचा कोणाचा प्रश्नच नव्हता कारण आम्ही तशी कुठली भूमिकाच घेतली नव्हती. या 3 गोष्टी साधारण आम्ही मान्य केल्या होत्या. परंतु त्यावेळेला दुर्दैवाने पडळकर साहेब, खोत साहेब यांनी प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्न त्यावेळेला यशस्वी होऊ शकले नाहीत
कामगारांनी विलिनीकरणाच्या मागणीवरती त्यांचा नवीन नेता शोधला आणि त्या नवीन नेत्याच्या भरोश्यावरती कामगारांनी संप काही मागे घेतला नाही. एका बाजूला भरघोस पगार वाढ देऊन शासनाला हा संप मिटवताना अपयश आलं, अडचण आली. आणि हे सगळं चालत असताना आम्ही सारखं त्यांना सांगत होतो की आपण कामावर या, आपले जे काही प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये शासन चर्चा करायला तयार आहे. आपले प्रश्न आपण मिटवू शकतो, परंतु एसटी चालू झाली पाहिजे. कारण जसं आमचं दायित्व कामगारांच्या बाबतीत आहे तसंच आमचं दायित्व लोकांच्या बाबतीत देखील आहे, जनतेच्या बाबतीत देखील आहे. आज विद्यार्थी, कॉलेजमध्ये जाणारी मुलं, शाळेमध्ये जाणारी मुलं, सिनियर सिटीजन ज्यांना आम्ही सवलतीच्या दरामध्ये घेऊन जातो आणि आज मोठ्या प्रमाणात शाळेतली मुलं किंवा विद्यार्थी किंवा ग्रामीण भागातला गरीब माणूस आज तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहराच्या भागात एसटीचाच वापर करतो. आपण एसटीला वेठीला धरू नका अशी वारंवार मी विनंती एसटी कर्मचाऱ्यांना करत होतो. परंतु ते कर्मचारी आजही ह्या मतावर ठाम होते की विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही काही कामावर येणार नाही. हे सगळं होत असताना वारंवार कोर्टामध्ये तारखा पडतायत. कोर्टाने वारंवार त्यांना सूचना दिली. कोर्टाचं देखील बऱ्याच वेळा त्यांनी ऐकलं नाही. आम्ही सतत मागणी करत होतो की कंटेम्प्ट आपण मान्य करा, परंतु काही कारणास्तव कोर्टाने कंटेम्प्ट अजून मान्य केला नाही. हे सगळं करत असताना साधारण आज आम्ही वर्षाला 4,320 कोटीचं बर्डन हे राज्य शासनाने घेतलेलं आहे. आज कधीही पगाराची वाढ, आज साधारण 1,080 कोटीची वाढ वर्षाला आज शासनाने ही एसटीची मान्य केलेली आहे. एवढी मोठी वाढ मान्य करून देखील आज या संपाच्या बाबतीमध्ये आज हा तोडगा निघत नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आला की या बाबतीमध्ये कामगारांच्या मनामध्ये जी काय संदिग्धता होती, त्यांच्या मनात काही विचार होते, त्यांना असं वाटलं होतं, कारण त्यांना जे सांगितलं जातं की संविधानामध्ये लिहिलंय की विलिनीकरण होणार, संविधान 100% विलिनीकरण करून देणार, अशा वेगवेगळ्या अफवांना बळी पडून कामगार त्या मतावरती ठाम होते. आणि म्हणून त्रिसमितीच्या सदस्याचा अहवाल ज्या वेळेला आला, तो त्रिसदस्य समितीचा अहवाल आम्ही कोर्टात सबमिट केला. कोर्टाने विचारलं की हा अहवाल मुख्यमंत्र्यांना मंजूर आहे का, तुम्ही मुख्यमंत्र्यांची मंजुरी घ्या. आम्ही मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेतली. मग विचारलं की याच्यामध्ये जे आर्थिक त्याच्यामध्ये बाबी आहेत, या आर्थिक बाबी राज्य शासनाशी संबंधित असल्यामुळे तुम्ही राज्य शासनाची परवानगी घेतली का, राज्य शासनाची, कॅबिनेटची. मग आम्ही कॅबिनेटमध्ये तो विषय ठेवला आणि कॅबिनेटने देखील या त्रिसदस्य समितीच्या अहवालाला मंजुरी दिली आणि आर्थिक बाबींचा जो काय बोजा येईल तो राज्य शासन मंजूर करेल. राज्य शासनाने त्याची जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे जी भीती होती मनामध्ये की जे काय एसटी महामंडळ पगाराच्या बाबतीत ठरवेल त्याची जबाबदारी कोण घेणार, आणि म्हणून त्याची जबाबदारी देखील राज्य शासनाने घेतलेली आहे. आणि त्यामुळे जवळजवळ वार्षिक सुमारे 4,320 कोटी रुपयाचा भार आज आम्ही आमच्या अंगावर घेतलेला आहे. हे सगळं करत असताना बरेचसे कर्मचारी वेगवेगळ्या गटांमध्ये मला भेटत होते. मी पण देखील जवळजवळ 100 गटांना आतापर्यंत भेटलो असेल. माझ्याशी बोलताना ते मान्य करतात, परंतु परत गेल्याच्या नंतर ते पुन्हा कामावर येण्यासाठी का उत्सुक नसतात मला माहित नाही. आणि ह्या सगळ्यांशी बोलून हे झाल्याच्या नंतर किमान या दरम्यान आम्ही बऱ्याचशा कारवाया, कारण एसटी आहे शेवटी, बेशिस्त आम्ही पण खपवून घेऊ शकत नाही, आणि म्हणून आम्ही कारवाया देखील केल्या. आम्ही लोकांना निलंबित केलं, आम्ही लोकांना बडतर्फ केलं, आम्ही सेवा समाप्ती केली, कारणे दाखवा नोटिसेस दिल्या. आणि हे करत असताना जवळपास मी 7 वेळा एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन केलं की तुम्ही कामावर या आणि ह्या तुमच्या कारवाया आम्ही मागे घेतो, असं वारंवार आवाहन मी दिलं. कारण मला जी माहिती बाहेर मिळत होती की जे कर्मचारी बडतर्फ आहेत, जे कर्मचारी निलंबित झालेत, ते दुसऱ्या कामगारांना जाऊन भावनिक आवाहन करतात की आम्ही तुमच्यासाठी गेलोय, तुम्ही कशाला आमच्यासाठी जाता, अशा प्रकारच्या आव्हानामध्ये अडकले होते. म्हणून मी सगळ्या कारवाया मागे घेतल्या. जवळपास 7 वेळा मी हे आतापर्यंत आवाहन केलं की मी कारवाया सगळ्या मागे घेतो, आपण कामावर या. म्हणजे जी मनात भीती होती की कारवाया होत आहेत, नोकरी जाते आहे म्हणून काही लोक आत्महत्या करतायत, आज आत्महत्या करणं कधीच कोणाचं
आत्महत्येच्या बाबतीमध्ये कधीच कोणी आत्महत्या करू नये असं आमचं मत आहे आणि आत्महत्या करणं हे खरं म्हणजे अतिशय चुकीचं आहे. करू नयेत, कारण आत्महत्या करतो त्याच्या घराच्या त्याचं कुटुंब संपतं. आजूबाजूचे असतात ते 10 दिवस येतील, 15 दिवस येतील, सांत्वन करतील, थोडीफार मदत करतील, परंतु जो माणूस आत्महत्या करतो त्याचं कुटुंब आयुष्यभर रस्त्यावरती उघडं पडतं. आणि या आत्महत्यांच्या बाबतीमध्ये सतत बातम्या येत आहेत की मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. त्याची वस्तुस्थिती जी आहे की 48 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे. 19 कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झालाय, 95 कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू झालाय. आणि त्यामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबियांच्या बाबतीत देखील मी सहानुभूतीचं धोरण घेतलं की त्यांच्या कुटुंबातला कोण वारस असेल किंवा कोण असेल त्याला नोकरी किंवा त्याला पैसे द्यायचे ते आम्ही देऊ, म्हणजे त्याच्या बाबतीत देखील आमच्या मनामध्ये सहानुभूती आहे. कामगारांच्या बाबतीमध्ये आमचं अतिशय स्पष्ट मत आहे. कामगारांच्या बाबतीत आमच्या मनात बिलकुल राग किंवा कामगारांचं नुकसान करण्याची आमची भूमिका नाहीये. आमच्या आजही म्हणणं कामगारांच्या बाबतीत हेच आहे, आम्ही सगळ्या कारवाया मागे घेऊ, परंतु आपण कामावर या. कामावर आल्यानंतर एक वातावरण तयार होतं ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बोलणी आपण करू शकतो, परंतु कामावर यायचं नाही. वेटीला धरून एवढी मोठी पगारवाढ दिल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या जनतेला वेटीला धरणं हे काही योग्य नाही. आणि म्हणून वारंवार मी आवाहन करतोय, पुन्हा आज मी आपल्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो, आपल्या समोर जे काही बाकीचे जे विषय मान्य झाले होते, हे काही जे त्यांच्या ज्या काही शिस्त आवेदन पद्धती होत्या, त्यांचे छोटे मोठे जे काही विषय होते, या सगळ्या गोष्टी मी मान्य केल्या. मी कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये, परंतु ज्या काही अशा अडचणी आहेत की जे काही पगार वाढ असेल किंवा काही असतील अशा मोठ्या गोष्टी ज्याच्यावरती सरकार हा विषय घेतो, त्या विषयामध्ये जोपर्यंत संप संपत नाही तोपर्यंत कुठल्याही बाबतीतली चर्चा होऊ शकत नाही. संप संपणं गरजेचं आहे. लोकांनी कामावर यावं, महाराष्ट्राच्या जनतेला वेटीला धरू नये. मी आजपासून गुढीपाडवा आहे 2 तारखेला, मी आजपासून 2 तारखेपर्यंत सगळ्यांना आवाहन करतो. माझी काही सभागृहाने सांगा 2 दिवस, मी 2च दिवस देईन, पण ते होतं काय 2 दिवसानंतर मग लगेच परत फोन करायला सुरुवात करतात, साहेब 2 दिवस मी गावाला होतो, पोहोचू शकलो नाही. एप्रिलपासून 1 एप्रिलपासून आणि 30 तारखेपर्यंतचा वेळ भरपूर होतोय. ठीक आहे, मी 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो, आपण कामावर यावं. येणारं वर्ष जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला समाधानाने आपला गुढीपाडवा साजरा करण्यासाठी एसटीचा वाहतुकीचा उपयोग व्हावा, नवीन वर्ष चांगलं जावं. आणि त्यांच्या मनात ज्या काही चुकीच्या गोष्टी गेलेल्या आहेत, मला बरेच लोक सांगतात की त्यांनी आत्महत्या केली. मी कारण विचारतो, आर्थिक विवंचना. पण मी कामावर येण्यापासून बंद केलेलंच नाहीये ना. तुम्ही कामावर या. आज टीव्हीवरती किंवा मी पेपरमध्ये बातम्या वाचतो की एसटी कर्मचारी रस्त्यावरती भाजी विकतायत. तर मी विचारलं, भाजी का विकतायत, किती पैसे मिळतात? 8 ते 10 हजार रुपये. अरे आज किमान 25,000 रुपये पगार झालाय, मॅक्झिमम पगार 60,000 रुपये पण आहे. तर अशा वेळेला भाजी विकायचं काय कारण आहे? एसटीत येऊन काम करा, बाकी सगळ्या गोष्टींची जबाबदारी आम्ही घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की सरकारने पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे. मला या गोष्टी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना आणि जनतेला सांगतो की त्यांच्या भावनांचा अजून खेळ कोणी उद्रेक करू नका. कारण बाहेर ज्या पद्धतीने भडकवलं जातंय किंवा ज्या पद्धतीने त्यांना चुकीच्या वाटेवर घेऊन जात आहे. मुंबईतला गिरणी कामगार कसा उद्ध्वस्त झाला हा आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय, कारण आम्ही त्याच भागातनं मोठे झालेलो आहेत. असं कोणाच्याही बाबतीत दुर्दैवाने घडू नये अशी माझी स्वतःची इच्छा आहे. म्हणून कुठली कडक कारवाई करू नये अशा प्रकारची भूमिका माझी होती. मला असं वाटतं की आपण देखील सगळ्यांनी प्रयत्न केले, आपल्या प्रयत्नांना यश येईल असा मला विश्वास आहे. आणि म्हणून सगळ्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामावर यावं. 30 तारखेपर्यंत या जे कामावर येतील त्यांनी अर्ज करावा, त्यांचा अर्ज मान्य करू आम्ही. त्याचबरोबर मी प्रयत्न करतोय की मुलं जी आहेत त्यांच्या परीक्षा चालू आहेत, 10वी 12वीच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत. मी शक्यतो प्रयत्न असा करतोय की जिथे शाळांमध्ये कॉलेजमध्ये जाणार आहेत, सध्या बाजूच्या गाड्या ज्या आहेत
त्या रूटवरती डायव्हर्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत की शाळांच्या रूटवरती जास्त गाड्या चालवा परीक्षे संपेपर्यंत. तर मला असं वाटतं की त्याची पर्यायी व्यवस्था तशा पद्धतीने होईल आणि सभापती महोदय आपण मध्यस्थी करून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले आभार मानून मी माझं निवेदन थांबवतो. धन्यवाद.